इथे आपण मोड आलेल्या मुगाची उसळ करतोय डब्यासाठी। तर हे मोड मी घरीच आणलेले, घरीच पाण्यात भिजून मस्तपैकी छान मोड आणलेले। तर तुम्हाला रेसिपी जाणून घ्यायची असेल तर कमेंट करा कसे आणले। पावसाळ्यात हिवाळ्यात सुद्धा छान मोड येतात। आणि इथे आपण मस्तपैकी कांदा कापून घेतलाय, टोमॅटो कापून घेतलाय, कढीपत्ता घेतलाय। तर आता आपण फोडणी देऊया। तर इथे आता कढईत आपण तेल टाकून घेऊया। तेल छान तापू देऊया। आता मोहरी टाकून घेऊया, नंतर जिरं, कढीपत्ता, कांदा छान शिजण्यासाठी आणि लाल होण्यासाठी थोडं मीठ टाकलं आपण। तर कांदा छान फ्राय झालेला आहे। टमाटा टाकून घेतला आपण। टमाटाही छान मस्त होऊ देऊया। आता लसूण आलं आपण ठेचून घेतलेलं आहे, ते टाकून घेतलं, त्याच्यामुळे छान चव येते। आता थोडं फ्राय होऊ दे। तर याच्यामध्ये आपण हळद टाकून घेतली आहे। त्याच्यात आपल्याला आता मूगची उसळ टाकून घेऊया, चवीनुसार मीठ। आता मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून घेऊया। नंतर त्याच्यावर झाकण ठेवूया आणि वाफेत शिजू देऊ आपण मस्तपैकी। छान वाफेत शिजू दिले आपण। आता लाल चटणी टाकून घेऊया। मुगाची उसळ आहे ना, खूप पौष्टिक असते। मुलांना डब्याला देऊ शकता तुम्ही, मिस्टरांना देऊ शकतात, आणि तुम्ही खाल्लेलं खूप चांगलं असतं आरोग्यासाठी। आणि मोड आलेले कडधान्य हे रोज नाश्त्याला खायलाच पाहिजे। आता थोडा वेळ आपण पुन्हा होऊ देऊ। आता वरून कोथिंबीर टाकून घेऊया। तर माझ्या मैत्रिणींना तुम्हाला मुगाच्या उसळची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा। तर हे मूग मी घरीच पाण्यात भिजून मस्तपैकी छान मोड आणलेले आहे। तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा। हे बघा आपली मस्तपैकी उसळ तयार झालेली आहे। गरमागरम मस्तपैकी पोळीबरोबर तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकतात किंवा असंही खायला देऊ शकतात सकाळी ब्रेकफास्टला। तर या मुगाच्या उसळमध्ये विटॅमिन पण आहे आणि फायबर पण खूप असतं, आणि शरीरासाठी मोड आलेलं धान्य आवश्यक असतं। त्याच्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।